प्रभाग क्रमांक 12 मधील नटराज टॉकीज शेजारील रस्त्यास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नामकरण करणे तसेच प्रवेशद्वार उभारण्यात यावे व जे रस्त्यावरील अतिक्रमण आहे ते काढणेबाबत प्रभाग क्रम 12 मधील नटराज टॉकीज शेजारील नटराज टॉकीज ते कॉटन मार्केटला जाण्यास जो रस्ता आहे त्या रस्त्यास स्वराज्यासाठी तसेच हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नामकरण करण्यात यावे। तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूस म्हणजे नटराज टॉकीज शेजारी 80 फुटी रस्त्यालगत तसेच कॉटन मार्केट शेजारील पारोळालगत प्रवेशद्वार उभारून सुशोभीकरण करण्यात यावे। सदर विषय महासभेत लवकरात लवकर मंजूर करून घ्यावे। तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेले अतिक्रमण काढणे, स्ट्रीट लाईट बंद असलेले चालू करणे, खड्डे बुजावणे याबाबतचे निवेदन धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडनीस यांना देण्यात आले। यावेळी निवेदन देताना माजी नगरसेवक दिनेश बागुल, योगीराज मराठे, अनिल भडाढे, दीपक जैन, सागर कोडगीर, राकेश चौधरी, लेखराज चौधरी, शुभम चौधरी, पंकज जैन, मंगेश पाटील, पंकज धात्रक, रोहित चौधरी, सोमू ठाकूर आदी उपस्थिती होते। जय श्रीराम। मी दिनेश यशवंत बागुल, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा माजी जिल्हा अध्यक्ष। तसेच प्रभाग क्रमांक 12 चे आमचे मित्र परिवार, आमचे विश्व हिंदू परिषदचे योगीराजजी मराठे, आमचे सध्याचे ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सागरजी कोडगीर, दीपक भाऊ जैन, अनिल भाऊ बडागे यांना सर्वांना सोबत घेऊन तसेच प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन आज आम्ही प्रभागात असलेल्या नटराज टॉकीज शेजारील रस्त्याला धर्मवीर संभाजी महाराज यांचं छत्रपती संभाजी महाराज यांचं नामकरण करण्यात यावं यासाठी आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। त्याचप्रमाणे त्या भागातील काही समस्या होत्या, अतिक्रमणच्या समस्या, त्यानंतर ते भंगारवाल्यांचं जे गाड्या वगैरे लागतात त्यामुळे आम्हाला रहदारीला जो अडचण येते त्या सर्व सविस्तरपणे आम्ही आयुक्तांशी चर्चा केली। आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलं की लवकरच तुमचा ते प्रश्न सर्व आम्ही सोडवू, अतिक्रमण देखील काढू आणि लवकरात लवकर महासभेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्या रस्त्याला नामकरणाचा आम्ही ठराव मंजूर करून त्या ठिकाणी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या नावाचं प्रवेशद्वार देखील आम्ही उभारून देऊ असे आश्वासित केले।